बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी दिल्लीवरून येते आहे। काँग्रेसच्या गोटातून ही बातमी आहे। काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सोनिया गांधी या गैरहजर आहेत। तब्येत बरी नाहीये, त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे या बैठकीची धुरा देण्यात आली आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती? ज्ञानदा, काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक जी आहे ती सकाळी 11 वाजता 24 अकबर रोड मध्ये सुरू झालेली आहे। खरं तर सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती, मात्र दिल्लीतली हवा खराब असल्यामुळे कदाचित सोनिया गांधींच्या प्रकृती असं कारण सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळे त्या या बैठकीला हजर राहू शकलेल्या नाहीयेत। त्यांच्या गैरहजेरीमध्ये राहुल गांधींनी या सगळ्या बैठकीची धुरा हातात घेतलेली आहे आणि जे भाषण त्यांनी थोड्या वेळापूर्वी सगळ्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटी समोर केलं त्याच्यामध्ये त्यांनी काही 2-3 मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये एनडीटीव्हीवरचं जे बंदी आहे 1 दिवसांची त्याच्या विरोधात, म्हणजे हे लोकशाही मधली सर्वाधिक काळी घटना, डार्केस्ट इव्हेंट अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे। आणि भविष्यामध्ये हे जे गेल्या 2-3 दिवसामधले मुद्दे आहेत, जेएनयू मधला असेल, त्याच्यानंतर एनडीटीव्हीच्या बॅनचा, त्याच्यानंतर लष्करी जवानाची माजी सैनिकाची आत्महत्या, या सगळ्या मुद्द्यांचा संसदेमध्ये तुम्ही आवाज उठवण्यासाठी वापर करा, अशा पद्धतीच्या सूचना राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीला दिलेल्या आहेत। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।